कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। नमस्कार, मी रोशनी दुबळा. तुम्ही पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आज आपण आलो आहोत सोन्याच्या व्यापाराकडे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की आम्ही कुठलाही फंक्शन असो किंवा कार्यक्रम असो, आम्ही 1 वर्ष सोनं नाही खरेदी करणार. त्या संदर्भात आपण जाणून घेऊया सोन्याच्या व्यापाराकडून. हॅलो सर, नमस्कार. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी कुशल गणेश नवगरे. ज्या प्रकारे श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी याही ज्या प्रकारे सांगितलेलं आहे आपल्या भारताचे पंतप्रधान आहात की 1 वर्षासाठी जे सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. ॲक्च्युली या संदर्भात मला एकच सांगायचं आहे की सोनं म्हणजे हे आपलं जुनं कल्चर आहे, एक इमोशन्स आहेत जे पिढी थ्रू पिढी दिली जाते. सोनं म्हणजे एक प्रकारचं आपण असं एक बोलायला गेलं एक बॅकअप आहे. ज्या टायमाला माणसाला त्याची खरी गरज असते तर त्या टायमाला तो केव्हाही कधी त्याची लिक्विडिटी करू शकतो. ज्या प्रकारे ज्या लोकांनी 2010ला 2012ला 2015ला जी पण खरेदी केली होती सोन्याची, ज्या टायमाला त्यांना खरी अडचण आली ॲज अ टाइम ऑफ द लॉकडाऊन, ज्या टायमाला लॉकडाऊन आलेलं होतं, त्या टायमाला पहिलं लॉकडाऊन आलं, दुसरं लॉकडाऊन, त्या टायमाला तेव्हा त्यांची गरज आली, त्यांना ते विकता आलं. म्हणजे काही कुठलीही परिस्थिती हो, काही हो, कशा प्रकारे हो, सोनं दरवेळा सगळ्यांना मदत केलेली आहे. सोनं आर्थिक स्थितीला पण मदत होते. मग ज्या टायमाला मेडिकल इश्यूज आले तरी पण त्या सोनाने मदत केलेली आहे. कोणाला जमीन जायदाद घ्यायचं आहे तरी पण त्याला त्या टायमाला ती मदत केलेली आहे. आणि मी तर सगळ्यांना दरवेळी एकच सांगतो, सोनं आणि वय हे कधीही घटत नाही, हे वाढतच जाते. म्हणजे तुम्ही केव्हाही गुंतवणूक केलेली सोन्यामध्ये कधीही तुम्हाला नुकसानदायक नाही आहे. भविष्यामध्ये तुम्हाला ते कमवूनच देणार. ज्या प्रकारे महिलाचा, त्या स्त्रीचा शृंगार उठून येतो, तिचं सौभाग्य आहे ते सोनं म्हणजे एक प्रकारचे जे प्रकारे पॉझिटिव्हिटी आहे, ज्या प्रकारे मी सांगितलं ना की जे एक इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये लपलेले, आपल्या वडिलांचे, आपल्या आईचे, जे त्या मुलीला दिलं जाते, त्या मुलीबरोबर सोबत राहते. तर मला तरी असं वाटत नाही आहे का सोनं खरेदी केल्याने काय असं काय नुकसानदायक आहे का काय आहे. आणि ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की आपलं जे भारत आहे याच्यामध्ये सोन्याला सगळ्यात मोठं महत्त्व आहे. मग ते आर्थिक असो की सांस्कृतिक असो. तर माझ्या हिशोबाने तरी असं वाटत नाही आहे की सोन्याला असं म्हणजे कमी महत्त्व दिलं जाणार की कमी खरेदी केली जाणार की नाही खरेदी केली जाणार. थोडंफार तरी मग तो श्रीमंत असो की गरीब असो, सोनं हे थोडं तरी कोणी घेतच राहणार. त्याच्यातलं कोणी असो, मग श्रीमंत असो की गरीब असो. त्या प्रकारे वर्षभर नाही एक कायमच म्हणजे सोनाची जी आलेली आहे परंपरा, देवदानवांपासून राजे याच्यापासून ते आतापर्यंत भविष्यात पण ते चालूच राहणार सोने खरेदी. त्या प्रकारे थोडं तरी का नाही पण ते सोन्याची खरेदी थोडी चालूच राहणार.